नमस्कार मित्रांनो, तुमचे माझ्या डेली सोल्युशन चॅनलवर स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत बालभारती इयत्ता 5वी पाठ 6वा माहेर स्वाध्याय. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. स्वाध्याय. एका वाक्यात उत्तरे लिहा. कवितेत कोणत्या नदीचा उल्लेख केलेला आहे? कवितेत तापी नदीचा उल्लेख केलेला आहे. या नदीकाठच्या मातीचा प्रकार कोणता? या नदीकाठच्या मातीचा प्रकार हा चिकणमाती होय. कवितेतील स्त्री सोजीचे लाडू कशात बांधणार आहे? कवितेतील स्त्री सोजीचे लाडू शेल्याच्या पदरात बांधणार आहे. कवितेतील स्त्री सोजीचे लाडू घेऊन कोठे जाणार आहे? कवितेतील स्त्री सोजीचे लाडू घेऊन माहेरी जाणार आहे. काय ते लिहा. ओटा बांधण्यासाठी उपयुक्त माती चिकणमाती. लाडू बांधण्यासाठी उपयुक्त पीठ सोजीचे पीठ. बहिणीसाठी भाऊ आणणार असलेले वाहन बैलगाडी किंवा रथ. तिसरा. चिकणमाती बघून कवितेतील माहेर वाचनीला एकातून एक कल्पना सुचत गेल्या. त्या कल्पना तुमच्या शब्दात क्रमाने सांगा. चिकणमातीचा ओटा, त्यानंतर ओट्यावर जाते मांडणे, जात्यावर सोजी दळणे, सोजीचे लाडू, लाडू शेल्यात बांधणे, भाऊराया येईल, रथ आणील, रथाला नंदी झुपेल, रथातून माहेरला जाईन, माहेरी दंगामस्ती करेन. खेळूया शब्दांशी. नंदी या शब्दातील न या अक्षरावरील अनुस्वार लिहिताना वाचताना विसरला तर नदी हा वेगळा शब्द तयार होतो. या शब्दाचा अर्थ मूळ शब्दापेक्षा वेगळा होतो. नंदी, नदी अशा प्रकारच्या शब्दांच्या 5 जोड्या लिहा. त्यातील शब्दांचे अर्थ सांगा. त्याचप्रमाणे कंप म्हणजे थरथरणे आणि कप म्हणजे चहा पिण्याचे साधन. दंगा म्हणजे मस्ती आणि दगा म्हणजे अनुस्वार नसलेला फसवणूक. दगा म्हणजे फसवणूक. कुंडी मातीचे भांडे आणि कुडी म्हणजे शरीर. जंग म्हणजे लढाई आणि जग म्हणजे दुनिया. खोंड म्हणजे तरुण बैल आणि खोड म्हणजे झाडाचा बुंदा. थँक यू फॉर वॉचिंग व्हिडिओ. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.